श्री स्वामी समर्थ. आपण मंदिरात जाऊन देवाला लाखो रुपयांचे दान देतो, पण घराबाहेर उभा असलेल्या भुकेल्या प्राण्याकडे दुर्लक्ष करतो. पण लक्षात ठेवा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ अशा ढोंगी भक्तीला कधीच मानत नाहीत. आजची ही कथा एका अशा अहंकारी शेतकऱ्याची आहे, ज्याला वाटले की संपत्तीने तो देवाला पण विकत घेऊ शकतो. पण स्वामींनी त्याला त्याच्या एका जुन्या कर्माची कशी आठवण करून दिली आणि त्याच्या अंगावरती काटा आला. ही कथा आहे सर्जा नावाचा बैल आणि एका क्रूर मालकाची. अक्कलकोट जवळच्या एका गावात विठोबा नावाचा शेतकरी राहत होता. विठोबाकडे सर्जा नावाचा एक धिप्पड आणि अतिशय इमानी बैल होता. सर्जाने विठोबाच्या शेतात सलग 15 वर्ष आपलं रक्त आटवलं होतं. कडाक्याचं ऊन असो वा मुसळधार पाऊस असो, सर्जाने कधीही नांगराला नाही म्हटलं नाही. त्याच्याच कष्टामुळे विठोबाचं साधं घर आज माडीचं झालं होतं. घरात धनधान्य खेळू लागलं होतं. काळ सरला आणि विठोबाचा मुलगा सदाशिव घराचा कारभार पाहू लागला. सर्जा आता म्हातारा झाला होता. त्याचे पाय थरथरायचे, डोळ्यांना नीट दिसायचं नाही. एके दिवशी सदाशिव आपल्या बापाला म्हणाला, सदाशिव बाबा, हा म्हातारा बैल आता नुसता बसून खातोय. याला वैरण घालायची म्हणजे पैशाचा अपव्यय आहे. कसाई याला घेणार नाही, त्यापेक्षा याला दूर नेऊन सोडून देऊया. दुबळ्या आवाजात विठोबा म्हणाला, अरे पण लेका, त्याने आपलं घर भरलंय. आता म्हातारपणी त्याला असं कसं सोडायचं? भावनिक होऊ नका बाबा. जो कामाचा नाही त्याला घरात स्थान नाही. उद्या याला डोंगरापलीकडे सोडून या, नाहीतर मी याला जंगलात नेऊन बांधून ठेवीन, असा सदाशिव आपल्या वडिलांना म्हणाला. शेवटी मुलाच्या हट्टापायी विठोबाने काळजावर दगड ठेवून सर्जाला रात्रीच्या अंधारात दूर एका ओसाड रानात नेऊन सोडले. सर्जा म्हातारा होता, पण त्याला मालकाचा वास येत होता. तो मालकाच्या मागे येऊ लागला, पण विठोबाने त्याला दगड मारून मागे हकलले. सर्जाच्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण तो मुकाजीव काहीच बोलू शकला नाही. काही महिन्यानंतर विठोबा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेला. त्याने मठात ठरवलं होतं की खूप मोठं दान देऊन आपली प्रगती करून घेऊ. तो मठात गेला आणि स्वामींच्या चरणी सोन्याची मोहर ठेवू लागला. स्वामी शांत बसले होते. अचानक त्यांनी रागाने विठोबाकडे पाहिले. स्वामींचे डोळे निखाऱ्यासारखे लाल झाले होते. स्वामी जोरात ओरडले, अरे पापिष्ठा, मला सोन्याच्या मोहरा देतोस? ज्याने तुला हे सोनं मिळवून दिलं त्याला तू मरणाच्या दारात सोडून आलास. त्या उपाशी जीवाचा शाप घेऊन तू माझ्याकडे कशाला आलास? विठोबा घाबरून थरथर कापू लागला. स्वामींनी आपला हात हवेत फिरवला आणि विठोबाला एक दृश्य दिसलं. तो सर्जा बैल चिखलात पडला होता. त्याचे पाय कुत्र्यांनी तोडले होते आणि तो शेवटच्या घटका मोजत होता. तरीही त्याच्या मुखातून मालकासाठी एक हंबरणं येत होतं. स्वामी गरजले, विठ्ठल्या, तो तुझी वाट पाहतोय. तो तुला शाप देत नाहीये. उलट तो ईश्वराला सांगतोय की माझ्या मालकाचं भलं कर. अशा निष्पाप जीवाशी तू गद्दारी केलीस. जा, पळ आता. जर तो मेला तर तुला या जन्मीच नरक भोगावा लागेल. विठोबा पाठीला पाय लावून धावला. त्याने त्या ओसाड रानात सर्जाला शोधले. सर्जा तिथेच पडला होता. विठोबाने त्याचे डोके आपल्या मांडीवरती घेतले आणि ढसाढसा रडू लागला. मला माफ कर सर्जा, मी नराधम आहे. सर्जाने एकदा मालकाकडे पाहिले, त्याच्या हाताला चाटले आणि मालकाच्या मांडीवरच आपला देह त्यागला. विठोबा अक्कलकोटला परतला, पण तो आता श्रीमंत शेतकरी नव्हता. त्याने आपली सर्व संपत्ती गरिबांना आणि मुक्या प्राण्यांच्या चाऱ्यासाठी दान केली. स्वामींनी त्याला जवळ घेतले आणि डोक्यावर हात ठेवून म्हणाले, आता तुझे कर्म शुद्ध झाले. तुम्हाला ही कथा काल्पनिक वाटेल, पण ही आपल्या समाजातील आजची सत्यता आहे. विज्ञानाच्या युगात आपण यंत्रांवरती प्रेम करतो आणि प्राण्यांना विसरतो. प्राण्यांना शब्द नसतात, पण त्यांना आत्मा असतो आणि स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक जीवात मीच आहे. तुमच्या अंगणात जर एखादा प्राणी आला तर त्याला मारू नका. किमान एक घास द्या. कदाचित तोच घास तुमचं मोठं संकट टाळेल. श्री स्वामी समर्थ.